बाई कोमल मला काही नका सांगू. हा? मला काही नका सांगू. बाई कोमल स्वयंपाक मला करायची? मला काहीच नका सांगू. दुसरी आणू ना कोणाची नाही चालता नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा म्हणा. शुभ 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 इच्छा नवो वर्षाचा सर्वेला सर्वाला शुभेच्छा. लहान मोठेची. आज काय पुरणपोळी आहे का शिरा आहे? हे बघा, ही अशी गुढी आपली उभा राहिलेली मस्त वेगळी छान अशी. तर घ्या सगळ्यांनी दर्शन आमच्या गुढीचे. नाही कोमल, हो जास्त तारीफची अपेक्षा झाली तुला? ते पडन बा पायर. आई ते उचलूनच ठेवा, ते पायर पडी नाही ती. हे नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. हो तर ड्रेस दाखवतो, थांब दाखवतो. तर पिऊनं नवीन पण ड्रेस घातलेला आहे, तो पण तुम्हाला दाखवायचा आहे. मागच्या याला इग्नोर करा, ते घराला आपण काही नाही करू शकत. हे बघा, आज यांना दोघींना सेम ड्रेस झाले. ड्रेस दाखवा तुमचे, चला ड्रेस दाखवा तुमचे. ऐ ड्रेस दाखवा. चंगू आणि मंगू सेम ड्रेस मध्ये. आणि इकडे बघा, ही आमची राजकुमारी सकाळपासून 2दा-3दा ड्रेस बदलले. नाही ऐकत या पोरी. आईकडे तयारी करत आहे. राहू दे ना का गंगू. हे भूपाल इकडे या भूपाल. आई ती माचीच घेऊन गेली, तोंडात घाली. आईकडे पूजा करते मस्त पैकी. तर मागील काही दिवसापासून काय चालू होतं माहितीये का, माझा एक प्रॉब्लेम चालू होता. म्हणजे माझा हेअरफॉल असा होत होता जास्त, आणि डॅन्ड्रफ झालेला होता. मी साईडला फोटो पण लावलेले, तुम्ही ते बघू शकता. आणि त्यामुळं काय इश्यू होऊ लागला होता, ते स्कॅल्प असं खाजवला जात होता, आणि त्यामुळे जरा केस गळती जास्त वाढली होती. आता हे सगळं रोखण्यासाठी मी डॉक्टरकडे गेलो, खूप सारे पैसे घातले, आणि परत औषधं पण घेतले, पण काहीच फरक पडत नव्हता. प्रॉब्लेम जसं तसंच राहत होता. मग मला एक ॲप भेटलं, ज्यामुळं मी हा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकलो किंवा कमी करू शकलो. आता ते कोणतं ॲप आहे? क्युअर ॲप आहे बघा. आपल्या प्ले स्टोअरवर ॲप स्टोअरवर अवेलेबल आहे क्युअर ॲप. ते डाउनलोड केलं, त्यामध्ये आपलं डिटेल्स भरली. त्यानंतर मला काही क्वेश्चन्स विचारले गेले, जसं की हेअरफॉल कधीपासून होतोय, डॅन्ड्रफ आहे का, खाजवतंय का, असे खूप सारे क्वेश्चन्स विचारले गेले. आणि ते एकदम फ्री आहे, त्याचं काही मला चार्जेस वगैरे लागलेले नाही आहे. आणि नंतर माझ्या केसाचे समोरून एक असा एक फोटो घेतला, आणि एक मागचे स्कॅल्पचा घेतला असा वरतून. तर मग नंतर AIनं ते पूर्ण स्कॅन झालं. स्कॅन झाल्यानंतर डॉक्टरांनी ते चेक केलं, आणि मला एक माझी पर्सनलाइज किट तयार करून दिली. ती किट आलेली तुम्हाला दाखवतो. ही आहे बघा, ही क्युअरची किट आहे. यामध्ये मला प्रोडक्ट भेटलेले आहेत छान छान असे, आणि मी हे यूज केलेत. म्हणजे हे बघा, हा शॅम्पू आहे, परत हे कॅप्सूल्स आहेत ज्यानं हेअरफॉल कमी करण्यास मदत होते. परत हे कंडिशनर देखील आहे. हे असे प्रोडक्ट्स मला आलेत, आणि यामुळं माझं काय झालेलं आहे की माझा हेअरफॉल कमी झालेला आहे. पहिले जेवढा होत होता आता तेवढा होत नाही आहे, कारण की मी हे कंटिन्यू वापरणं चालू केलेलं आहे. आता क्युअरचं जे ॲप आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता. परत ही जी किट असते ही माझ्या केसानुसार बनवलेली आहे, त्यामुळं हे मला प्रोडक्ट मिळालेले आहे. आता तुम्ही जर तिथे जाणार तर तुमची किट जी आहे ती वेगळी असणार आहे. ते डॉक्टर वगैरे सगळं चेक करून तुम्हाला तुमच्या हिशोबाने किट बनवून देतात, तुमचे जे प्रॉब्लेम्स असतात त्यानुसार. आता क्युअरचं जे ॲप आहे त्यामध्ये आपल्याला कस्टमाइज डाएट प्लॅन मिळतो. परत पाण्याचं वॉटर इंटेक्शन जे असतं ते मिळतं. त्यानंतर आपल्याला लाईफस्टाईलमध्ये काय काय चेंजेस केले पाहिजे हे सगळं सांगितलं जातं. म्हणजे एवढे सगळे बेनिफिट्स मिळतात. आता आपण नॉर्मली जर डॉक्टरकडे गेलो तर आपले OPDची फीस असते, त्यानंतर आपल्या प्रोडक्टची फीस असते. पण इथं तसं नाही आहे. इथं ही 2200 रुपयाची मी किट घेतलेली आहे, ज्यामध्ये मला हे 5 प्रोडक्ट आलेले आहे, आणि ते मी यूज करतोय सध्या, आणि यानं खूप सारा फरक मला दिसतोय. तर मी स्वतः तुम्हाला रिकमेंड करेल की तुम्ही पण एकदा क्युअर ॲप डाउनलोड करा. तुमच्या केस जर काही गळत असेल तर तुम्ही जाऊन चेक करा, कारण की AIनं सगळं काही चेक होतं. आता ते ॲप डाउनलोड करण्यासाठी लिंक जी आहे ते आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, आणि कमेंट सेक्शनमध्ये पण दिलेली आहे. सोबतच माझा कुपन कोड OM100 हा जर कधी यूज केला तर तुम्हाला डायरेक्टली 100 रुपये त्यावर ऑफ होऊन जाणार आहे. तर लवकर जा, जर की तुमच्या केसांना काही प्रॉब्लेम असेल तिथं जा, आणि तुम्ही तुमच्या हेअर टेस्ट द्या, आणि लगेच तुम्हाला याची किट मिळेल, ती ऑर्डर करा. काय बेटा, काय कुठे जायचं तुला? तिला सोडा, तिला म्हणते मला सोडा म्हणते. करा आजी नवीन वर्षाची शुभेच्छा द्या सगळ्यांना. राम कृष्ण हरी. साऱ्याला नमस्कार. नाही चालता नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा म्हणा. शुभ 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 इच्छा नवो वर्षाचा.
हा. सर्वेला सर्वाला शुभेच्छा. लहान मोठेचे. आज काय पुरणपोळी आहे का शिरा आहे? तू म्हणतो पुरणपोळीचा पुरणपोळीच करू. बाप्पा मी नाही म्हणतो बाप्पा. येऊ चल इकडं. चला हो इकडे चला. चला चिंडे मिंडे चला इकडे व्हा. काय लेकराची दैनी रे बाबा. तिथं पडता तिथं पडता. चल इकडं. चल माझ्याकडे चल. आणि चल ये माझ्याकडे. माझा वाघ माझा वाघ माझा वाघ माझा वाघ माझा. हा झालं झालं शांत बस. कोमल पण आली वरती. चल कोमल टाक पाठ. इथं इकडं इकडेच बांधूया ना कोपऱ्यात या. हा ना पटकन. ओके कवाचा ड्रेस दाखवा लागली व्हिडिओत. शांत बसत नाही नुसतं वळ का त्या पोरी. पाठ पडला त्या पोरीची पाया. किट्ट्याने वाटला. गप गप. होय होय काय आज काऊन रडली पोरगी पाय बरं? लागलं तिला. नाही लागलं झालं आता केव्हा शांत बसली आता रडायला लागली. काय लागलं तुला सांग मला. काय लागलं? जा आजीकडे. चला. आजीकडे नकोच म्हणते पोरी. आता फुलं फुलं कुठे? चला पिऊ खाली उतर. चल चला उतरा खाली. इथंच गुढी मांडूया मस्तपैकी. आई डाळ जमा करायला दाल नेऊन टाका. सांग ना हे कशाला जमा करताय म्हणे एवढं. हे पसारा हा ऐकतात बोलता बाबा. काय तर झाडाला पाणी टाकायचं विसरले तुम्ही. झाड जळून जात होतं. चल मला सांग एकदा काय काय झालं बेटा. रडू नये रडू नये रडू नये. मम्मीला पाहिलं दिन तिच्या. आई काला होती ते धुवून घेते जागा. बोर तर बंद केली. चालू आहे ना. चालू आहे म्हणून ना. हे धुवून घ्यायचंय बघा स्वच्छ असं. चला चला भूप 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 भूप. आमच्या इकडे सगळे लोक गुढी मांडतात. भूप टाकून भूप. गेली रांगोळी वल्ली करून टाकली. आजी पडसान बरं. कुठले फुले तेच माहित नाही आम्हाला. हे का इकडे खरट आणला. ती आंबा दिसली का पिऊ तुला. आंबा बाय आंबा. हा आंबा. तर असा एकंदरीत विषय चालू आहे. लिपस्टिकच्या नावाखाली फक्त होटावर रंगरंगोटी केलेली आहे. दाखव इकडे. इकडे दाखव एकदा. अय हिरोईन आज काय नाही बोलत का. काय आज काय आज. मग सगळ्यांना शुभेच्छा दे ना. नवीन वर्षाच्या शुभेच्छा म्हणा. या नवीन वर्षात वॉटर पार्कला जाऊ म्हणा आम्ही. बोल बोल ते काढून टाक. इकडे बघ. हॅपी न्यू इयर म्हण. बोलणार नाही तुम्हाला. हो काय झालं का. हे बंद केलं रोहिणीवर. तू चालू करते. ते आता बंद करून घेऊन गेली ती. ते बंद केलं खाली निश्चित काही मग. चला बरं मित्रांनो पटापट आवरून घेतो आम्ही. इकडे बघा हे चिंटू. खुर्चीवर बसा उतरू नका. हा काय. हा रोहिणी आम्हाला बोलत असत नाही वरती. राम आंघोळ करायला एवढा उशिरा. सांभाळायला. कोणती रांगोळी करते. सोड दे सोड दे सोड दे सोड. नाही उभा कर दे उभा कर. इकडे आणि इकडे. हे पिऊ पाणी पाय पाणी 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 पिऊ पाणी इकडे. चल चला बरं पटापटा पटापटा आवरा बरं. काय म्हणतो तो. वरती आहे वरती. बाई ओ मा
मला काही नका सांगू, हा? मला काही नका सांगू, बाई कोमल साई फटके मला साडी मला काहीच नका सांगू. दुसरी आणू ना कोणाची कोण आणली आज नवीन साडी ना ती. उंदराने तोडलीत का हा? नाही तुम्हाला घर आवरूच नका तुम्ही, कळालं का? उंदर होऊ द्या काही होऊ द्या, घरात आवरूच नका तुम्ही. नव्या कोऱ्या साड्या चांगल्या वाटोळं होऊन चाललं साड्यांचं. किती चांगली साडी आहे, आण जाय दुसरी दुसरी आहे का आता कुठं सापडावं लागेल दुसरी पाही साडी. रोहिणीला मग बाई, सगळ्या साड्या फाडल्या असून करे, कतरल्या असून करे हो ना. कोण चेक करीन हे बघा. काय ग कपाटात जातात का उंदर? मग ठेव 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 पिवळे ठेव, पिवळे ठेव, ठेव ते. ही चांगली काम आहे अशी. गुढीपाडव्याला फाटलेली साडी. वाव, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. महालक्ष्मी गुढीपाडव्याला महालक्ष्मी साडी फाटलेली. काय नाही तर चालूच राहत आहे बघा. एवढं काही लोड घेऊ नका त्या गोष्टीचा. कसं असतंय, सणावाराला होत असते थोडं चुका. एवढी चांगली साडी बघा, किती छान साडी आहे का नाही, ब्लू कलरची. आता ही साडी नेसाला काढायची होती. ते तो बहिणीनं नेसवली ना, तीन दिलेली का? त्याच्या घरची आहे ना मग. काय बोला आता तरी लगेच ती आणली साडी तिने. बाई टिट्टी आला 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 आला. ही साडी कोमल नेसलेली वाटतं. नाही बाप्पा आहे नाही का ग? पहिले कोणतं चालू केलं नाही मग सोबत बंद केलं दादाला बोल ते पीस नाही मी म्हणते ते पीस काय आपल्याला गुढीपाडवा ओपन करायचं. तुम्ही आपण त्या पीस काढलं महालक्ष्मी काय म्हणते ही नवीन आता काठपदर साडी आणली. उलटी सरळ पाहून घ्या. अहो बरोबर करता तुम्ही वरतून तुम्ही तिथून पाहिजे आंबा का? आंबा आंबा दिसली का तुला? इथे काढायचं आंबा दिसली का? आंबा किती आंबा आहे पाय बरं. 3 आहे का 4 आहे? कपाटात आहे अशा कलरचा आमचं कोमल. अरे 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 घेच म्हणती बाबा मला. बस का? फाटली उंदराने तोडली. पप्पी दे चल मला आता. थांब पप्पी दे. हा पप्पी दे चल. पप्पी दे. तुम्ही वरचं तर घेतलं आपण तर बघितली होती तुम्हाला पाहून नाही हे आमच्या दोघांचं असं प्रेम छोटस. पोरगी बाय पोरगी बाय पोरगी बाय. टिट्ट्या पण एवढा आगाव झालाय टिट्ट्या. नजर नसली नजर हटी दुर्घटना घटी. तिथं तुम्ही थोडी आपण जशी होती तशी पॅकिंगच होती पा उकलून पा थोडी पा पा आला आला. टाकत नव्हती खूप घाम यायला इथं बाबा. चला आवरा पटापटा, उन्हाळ्याची दिवस आहे बाबा. मी मोटर बंद करते मग पाणी भरायचं परत येईल. फायनली गुढी दाखवा मला एकदा जरा येईल. तुमची साडी तर लयच भारी दिसायला लागली बाबा. दिवसेंदिवस कोमल खूप सुंदर दिसत चालली आहे. पण कोमल आपल्याला थँक्यू नाही म्हणणार, कारण त्याला जास्त तारीफची अपेक्षा आहे नाही. हे बघा, ही अशी गुढी आपली उभा राहिलेली मस्त वेगळी छान अशी. तर घ्या सगळ्यांनी दर्शन आमच्या गुढीचे. नाही कोमल, जास्त तारीफची अपेक्षा झाली तुला. ते पडन बा पायार. आई ते उचलूनच ठेवा, आई ते पायार पडी नाही ती. हे कपड्यासाठी चला चलायच खाली. चला हे अशी आमच्या अशा प्रकारे आमची गुढी झालेली आहे. चला बाकीचा व्हिडिओ खाली घेऊया. चला चला. हे साडीचं एक टेन्शन आलं. हां ते साडीचं टेन्शन तर ते वेगळंच टेन्शन आहे आता. काय सांगा तुम्हाला. चल अगं कसं काय खाली चालते पडशील ना गं तू. चल पडते. चल उतरता येतं तिला. पिऊ चल उतरा पटा. चल लोक चल लोक खाली खाली चला. चला खाली उतरू दे म्हणते बाबा मला. आणि कोमलची ही साडी सांगा कशी दिसते तर. तुम्हाला आवडली का तर नाही का? मस्त आहे ना. हां मस्त म्हणजे खूप मस्त आहे. शेवटी कोणी आणली? नवऱ्याने आणली ना. म्हणून तर म्हणलं मस्त आहे ना. हां मला माहिती नवऱ्याने चालली. नवऱ्याने आणलेल्या चांगल्या गोष्टी चांगल्या. साडे चाललेलं आहे. हां तिथं फटाके ठेवलेले आहेत. माकडं आली की वाजवायसाठी ते दादाने ठेवलेले आहेत. आणि ते पावडर पाहून मला आज चिक्याची आठवण आली. ते आमच्या चिक्याचं पावडर आहे ते टिक नाही होत का अंगावर त्याचं.
मला एक जणांना 2-3 दिवसापूर्वी पण विचारलं होतं चिक्याचं काय आहे, तुला होऊन दादा आठवण वगैरे येत नाही का? येते आता काय करा सांगा. लय अवघड आहे आमचा चिक्या होता बाबा. आज तुम्हाला पण आठवण येत असून चिक्याची, मी आज चिक्याबद्दल बोललो तर, पण ठीक आहे चला. बघा ही कोणत्या अँगलला तुम्हाला ABCD वाटते ते मला सांगा. मला तर ABDERPOOFIT असं काहीतरी दिसतंय. म्हणजे येतं पण ते लाईनीशीर येत नाही. आता कसं करावं काही? सगळे येतात पण ते समजत नाही आपल्याला. तुला समजते? तू समजतं का ग? वाचून दाखव बरं. आणि सकाळपासून हा 3रा ड्रेस आहे बरं का. 1 साडी आणि 2 ड्रेस. आणि परत एक नाईट ड्रेस. हा रात्री परत एक नाईट ड्रेस आहे की नाही मॅम? 4 ड्रेस वेगळा तू. हा ते सोपा आवरण जरा झटकून घ्या. इकडे कोमल आहे. कोमल आपण शॉर्ट व्हिडिओ पोस्ट केलाय बघ, त्यावर तुझी साडी खूप आवडली सगळ्यांना. ये साड़ी की एक सेकंड हाँ, ये साड़ी की कीमत क्या है कोमल बाबू बताओ. आपको पता. ही साडी आज तिने छान नेसलेली आहे का नाही सांगा. ती काय पुरण टाकलंय का? वरण. आज आमच्या इथे नाही का श्रीखंडपुरी आहे आणि किचन आवडतील त्यानंतर तुम्हाला भेटतील. दे. काढा एक 2 काढा, 1 2 काढा. बेची पाडी पण येते मला वाटतं तुला. इकडे बघ, तुला बेची पाडी येतात. हा काढ मग, काढ. काढलं का? ओके चला आता मी काय करतो तुम्हाला नाही का आपल्या आजच्या कमेंट्स वाचून दाखवतो. 5 कुठल्या आहेत तर नवीन वर्षाच्या माझ्याकडून तरी तुम्हाला खूप 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 शुभेच्छा. आणि हे नवीन वर्ष तुम्हाला आनंदाचं जावो आणि आपली साथ अजून 1 वर्ष राहो अशी अपेक्षा करतो. कारण की कधी काय होईल सांगता येत नाही. असंच आम्ही खूप सारे निर्णय घेऊन टिकटॉकवर आलो होतो पण टिकटॉक पण बॅन होऊन आता तुम्हाला माझी 7 वर्ष झालेले आहेत. हां छडी कोण आणली तुम्ही? आणू ना आता, थांब जरा. तर ते शॉर्ट व्हिडिओ बनवला त्यामध्ये रितूला आणि रोहिणी का घेतले नाही कारण की रामबो नेमकेच उठलेला होता. रोहिणी खाली गेलेली होती आणि रितू पण खाली गेलेली होती, त्यामुळे ते 2 जण व्हिडिओत नाही आले. त्यामुळे जाऊ द्या आता ते विषय द्या सोडून. आता कमेंट्स वाचून दाखवणार आहोत. कोमल माझ्या बाजूला बसले. कोमल किती कमेंट्स आहेत तुझ्याकडे? बरेच नाही, 5च दाखवायचे. अरे 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 गाडीसाठी रडणं झाले का? म्हणजे कसं आहे माहिती आहे का, आता एवढं वातावरण बिघडलेलं आहे ना की रितू पण आता तटा लागली आहे का. आणि ऐकत ती तिला जे पाहिजे ते पाहिजे. दाखव ना कोमल आता किती वेळ ग. क्रॉप करणं सोडून द्या आता, सांगून द्या, दाखवून दे तसंच. कमेंट क्रॉप करणं चालू आहे. थांबा 1 सेकंड. झालं ते कॉपी करायला लागली सेव्ह, ते जास्त फोटो व्हायला लागले. मला त्यातला अजून फोटो घ्यायचा एक अजून करायचं आहे. ओके करायचं पण आहे. तर असा एकंदरीत विषय चालू आहे. आणि आज जे झालं ते झालं आमच्या गुढीपाडव्यांसोबत, म्हणजे साडीचा विषय ते चालूच राहतं. एवढं काही त्याचा लोड घेऊ नका. इकडं परी आहे. परी आज सायकल खेळतीये. शाळेची परीक्षा चालू होणार आहे 22 तारखेपासून, म्हणजे 2 दिवसानंतर. आता 2 दिवस डबल सुट्टी आली आहे ना. उद्या शाळेत परत 2 सुट्ट्या. काय कमाल आहे बाप्पा. असा एकंदरीत विषय आहे. आमच्या इथं आज श्रीखंडपुरी आहे तर तुम्ही आमच्या घरी आज जेवायला येऊ शकता. श्रीखंड अजून दुकानातच आहे, ते आता थोड्या वेळाने घरी येणार आहे. ते घरी आलं की नंतर तुम्ही या, जेणेकरून तुम्हाला श्रीखंड वगैरे पुरी वगैरे खायला भेटेल छान अशी मस्त आमच्या घरची. ओके 5 कमेंट झालेल्या आहेत. ठीक आहे चला पहिली दाखवा. चला तर पहिली ही कमेंट्स आहे बघा. काय वंदना सूर्यवंशी. दाखवून याच्यात
वंदना सूर्यवंशी मॅडमची कमेंट आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की माझं असं मत आहे की लोकांना छान दिसतं म्हणून काही घालू नये. जे घातल्यावर आपण कम्फर्टेबल असू ते आपण घालावं. लोकांसाठी नाही, स्वतःसाठी फॅशन करावी. काय वाटते कोमल तुला? तुला कम्फर्टेबल वाटत होतं? पहिल्यांदा घातलं होतं ना त्यामुळे तसं होतं. हां, तर तिला आता कम्फर्टेबल वाटतंय त्यामुळे तिने आज साडी घातलेली आहे. दाखव दुसरी कमेंट्स. चला लॉक मोबाईल. ओके, दाखवा समोर. सुषमा गायकवाड. सुषमा गायकवाड दाखवून याच्यात. या सुषमा गायकवाड आहेत ज्यांना आपल्याला कमेंट केलेले आहे. कोमलला काम करताना दाखवा, नुसती इकडून तिकडे फिरते धुनी भांडी करताना पाहायला आम्हाला आवडेल. काय वाटतंय का? नक्कीच तुम्ही दाखवा. नाही, तिला आम्ही असंच सांभाळतोय 5 वर्षापासून. बिना कामाचं. काय नाही, मजेत बघा. हां, तर तिला मी 5 वर्षापासून असंच सांभाळतोय. बिना कामाचं सगळं. हां, बिना कामात सांभाळतोय आणि आम्हाला तिला राणीसारखंच बसवायचं आहे. त्यावर तुमचं मत काय ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. पलटो कमेंटचा. ही तिसरी कमेंट आहे अपूर्वा हां नाडू असं काहीतरी आहे बाबा. दाखव. कमेंट वाच. कमेंट अशी आहे की कमेंट वाचून काय उपयोग जर अंमलात काही आणायचे नाही. जर कोणी चांगले सजेशन दिलं तर त्याचं ऐकलं पाहिजे. तर आम्ही सजेशन ऐकत असतो पण करायचं मानच करत असतो. त्याविषयी सॉरी, पण ठीक आहे, असा सगळा विषय आहे. हां, तर थँक्यू सो मच कमेंट्स केल्याबद्दल. सुनीता कांबळे दाखव. 9441 अशी काहीतरी आयडी आहे बघा. त्यांचं असं म्हणणं आहे ओम दादा तुमची फॅमिली खूप छान आहे. आई, कोमल, रोहिणी खूप छान आहेत. थँक्यू सो मच. तुम्हाला आमची फॅमिली आवडते. हाताचे 5 बोटं सारखी नसतात म्हणून प्रत्येकालाच आम्ही आवडू असं नाही. ओके, पुढे काय? रंजना वाहक मॅडम यांची कमेंट्स आलेली आहे आपल्याला. थँक्यू सो मच रंजना वाहक. 9344 यांना आपल्याला कमेंट केली. दादा तुझी फॅमिली खूप छान आहे. तुझ्या आईला जे लोक घाण कमेंट करताना खरं तर ते स्वतः मूर्ख आहेत असं समजा. तुझी आई एवढ्या सगळ्यांना खूपच छान सांभाळून घेते. तिचा स्वभाव सुनांबरोबरच वागणं खूप भावतं आम्हाला. अशी सासू क्वचितच मिळते पाहायला. तुमच्या आईसाठी हर्ट. थँक्यू सो मच मॅडम, तुम्ही कमेंट्स केलेली आहे. काही लोकांना आम्ही पटतो, काही लोकांना पटत नाही. अजून एखादी कमेंट झाल्या? 5 कमेंट झालेल्या आहेत. थँक्यू सो मच असे कमेंट्स केलेले आहे. या व्यतिरिक्त आपल्या डेली व्हिडिओ येतच राहणार आहे. बाकी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. या परीचे चाळी चालूच राहणार आहे. त्यामुळे चला मी भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. परत एकदा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्यांना जय महाराष्ट्र. चला.